नमस्कार मित्रांनो, पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारची पौराणिक कथा घेऊन आलो आहोत। एकेकाळी अमरपूर नावाच्या शहरात एक श्रीमंत सावकार राहत होता। त्याला मुलबाळ नव्हते, त्यामुळे तो खूप दुःखी होता। अपत्य प्राप्तीसाठी तो दर सोमवारी उपवास करून भगवान भोलेनाथाची पूजा करायचा। संध्याकाळी देवळात जाऊन शंकरासमोर तुपाचा दिवा लावायचा। त्यांची भक्ती पाहून माता पार्वतीला खूप आनंद झाला आणि भोलेनाथांना म्हणाली, हे प्राणनाथ, हाच तुझा खरा भक्त, कृपया त्याची इच्छा पूर्ण करा। हे ऐकून भोलेनाथ म्हणाले, पार्वती, त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे त्याला संततीचे सुख मिळणे नशिबात नाही। पण माता पार्वतीला ते मान्य नव्हते। तेव्हा भोलेनाथांनी त्या सावकाराला स्वप्नात दर्शन दिले आणि अपत्यप्राप्तीच्या वरदानासोबतच आपला मुलगा अल्पायुष्य असून त्याचे वय अवघे 16 वर्षे असेल असे सांगितले। हे ऐकून सावकाराला आनंद झाला, पण त्याचवेळी काळजीही झाली। हा सर्व प्रकार त्याने पत्नीलाही सांगितला। सावकाराच्या बायकोलाही आपल्या मुलाच्या अल्पायुष्याची बातमी कळल्यावर खूप दुःख झाले। पण सावकाराने आपला सोमवारचा उपवास सोडला नाही। काही काळानंतर सावकाराच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला। त्याचे नाव त्याने अमर ठेवले। आता अमर 11 वर्षांचा असताना सावकाराने त्याला काशीला त्याच्या मामाकडे शिकायला पाठवले। सावकाराने त्यांना प्रवासासाठी काही पैसे दिले आणि सांगितले की, तुम्ही जिथे रात्री मुक्काम कराल तिथे यज्ञ वगैरे करा आणि ब्राह्मणांना भोजन द्या। अमर आपल्या मामासोबत प्रवासाला निघाला। वाटेत तो एका राज्यात पोहोचला जिथे एका राजकन्येचे लग्न होत होते। पण ज्या राजकुमाराशी तिचे लग्न होणार होते तो अचानक काही कारणाने एका डोळ्याने आंधळा झाला। ही गोष्ट कोणाला कळू नये म्हणून राजपुत्राच्या वडिलांनी अमरला वराच्या जागी बसण्याची विनंती केली। अमरने ही विनंती मान्य करून राजकुमारी चंद्रिकेशी लग्न केले। निरोपाच्या वेळी अमरने राजकुमारी चंद्रिकाला सर्व काही सांगितले आणि तिला वडिलांच्या घरी सोडले आणि ते काशीच्या दिशेने निघाले। अमर जेव्हा 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याने एक यज्ञ आयोजित केले आणि यज्ञानंतर त्याने ब्राह्मणांना भोजन दिले आणि अन्न आणि वस्त्र दान देखील केले। त्याच रात्री अमरचा झोपेतच मृत्यू झाला। अमरचे मामा जोरजोरात रडायला लागले। त्यांचा विलाप ऐकून भोलेनाथ आणि माता पार्वती तेथे पोहोचले। अमरच्या मामाचा विलाप पाहून माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली, भगवान, या व्यक्तीचे दुःख दूर करा। तेव्हा भोलेनाथ म्हणाले, पार्वती, हे त्याच सावकाराचे बाळ आहे ज्याला 16 वर्षे जगण्यात धन्यता वाटली। तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली, हे प्राणनाथ, त्यांचे वडील 16 वर्षांपासून सोमवारी उपवास करतात आणि तुम्हाला अन्नदान करतात आणि दिवा लावतात। कृपया त्यांचे दुःख दूर करा। माता पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भोलेनाथांनी अमरला जीवनाचा आशीर्वाद दिला। वरदान मिळताच अमर जिवंत झाला। तो बरा होताच तो आपल्या शहरात परतला। मग वाटेत त्याला राजकुमारी चंद्रिका भेटली। तेथील राजा आणि राजकुमारी चंद्रिका यांनी अमरला ओळखले। राजाने राजकुमारी चंद्रिकेला अमरसह तिच्या घरी पाठवले। दुसरीकडे सावकार आणि सावकाराच्या बायकोला आपल्या मुलाचा वयाच्या 16व्या वर्षी मृत्यू निश्चित असल्याचे माहीत होते। यामुळे ते अत्यंत दुःखी होऊन आपले जीवन व्यतीत करत होते। तेवढ्यात त्यांचा मुलगा अमर राजकुमारी चंद्रिकासोबत घरी पोहोचला। अमरला त्याच्या नवविवाहित पत्नीसोबत पाहून सावकार आणि सावकाराच्या बायकोला खूप आनंद झाला। त्याच रात्री भोलेनाथ सावकाराला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाले, हे सावकार, तुमच्या सोमवारच्या व्रताने प्रसन्न होऊन मी तुमच्या मुलाला दीर्घायुष्य देत आहे। हे भोलेनाथ, पूर्वी सावकार आणि सावकाराच्या बायकोला जे दुःख दिले तेच दुःख कोणालाही देऊ नका आणि ज्याप्रमाणे तुम्ही नंतर त्याच्या मुलाला दीर्घायुष्य दिले, त्याचप्रमाणे ही कथा ऐकणाऱ्या सर्वांवर तुमचे असेच आशीर्वाद असू द्या। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।